आपल्याला लाईफमध्ये जर मुबलक प्रमाणामध्ये जर वेळ हवा असेल तर स्वतःला डिसिप्लिन मध्ये ठेवावं लागेल आणि मग आपल्या पंखात बळ आल्याशिवाय राहणार नाही. पालकांना मला इथे हे सांगायचं आहे की आपली मुलं म्हणजे आकाशात सोडलेल्या पतंगाप्रमाणे. हवेमध्ये जेव्हा पतंग जातो तेव्हा त्याला वारा लागला की तो हेलकावे खायला लागतो, पण त्या पतंगाला खात्री असते की ज्याच्या हातामध्ये माझी दोरी आहे तो माझा सांभाळ करेल. आणि आपण सुद्धा जेव्हा पतंग हेलकावे खायला लागेल तेव्हा त्याला सावरू शकतो. हे केवळ पालक म्हणून आपणच करू शकतो. डिसाईड करावं लागेल. लाईफमध्ये काही गोष्टी एन्थुसियास्टिक राहावे लागतील, डिसिप्लिन मध्ये राहावं लागेल. इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ इज प्रायोरिटी. या अशा अनेक विषयांवर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेवटपर्यंत नक्की तुम्ही या विषयामध्ये थांबा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरजानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. नमस्कार मंडळी, मी प्रकाश मासाळ, एज्युकेशनल काउन्सिलर, शैक्षणिक सल्लागार. आपलं प्रकाश काउन्सिलर या चॅनल मध्ये मनापासून सहर्ष स्वागत करत आहे. आजचा विषय आपला आहे की जीवनामध्ये स्व अनुशासन पाहिजे. सगळ्यात महत्वाचं एक 2-4 मुद्द्यांवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. काही गोष्टी मला डिसाईड कराव्या लागतील, एन्थुसियास्टिक राहावं लागेल. मला लाईफमध्ये जर पुढे जायचं असेल तर मला डिसिप्लिन मध्ये राहावं लागेल. आणि इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ इज प्रायोरिटी. माझा नेमका रोल काय आहे, माझं कर्तव्य काय आहे. श्रीमद भगवद्गीता इथे एक महत्वाचा सिद्धांत सांगते, स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावह. सेल्फ ड्युटी काय आहे याचं भान प्रत्येकाजवळ असायला पाहिजे. या दृष्टिकोनातून आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जोपर्यंत आपण स्वतःला डिसिप्लिन मध्ये घालत नाही तोपर्यंत यशस्वी होणं शक्य नाही. परीक्षा जवळ आली की बहुतांशी विद्यार्थी आजारी पडतात. कारण एकच आहे, त्या विद्यार्थ्यांनी वर्षभर योग्य पद्धतीनं अभ्यास केलेला नसतो. हे निश्चित आहे. स्टडीची डिसिप्लिन असली पाहिजे. त्याचबरोबर रोज आपल्या लाईफ मधल्या ज्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर काम झालं पाहिजे. जसं की 7 तासांची रोज झोप पाहिजे तर पाहिजेलच, रोजच्या रोज घेतलीच पाहिजे. आपल्याला मुबलक वेळ हवा असेल तर स्वतःला डिसिप्लिन मध्ये ठेवावं लागेल आणि मग आपल्या पंखात बळ आल्याशिवाय राहणार नाही. काम प्रत्येक माणूस करत असतो. आज प्रत्येकाला बिझी असताना दिसतोय प्रत्येक व्यक्ती. पण इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ काय आहे? प्रायोरिटी. एखाद्या डॉक्टरची प्रायोरिटी काय आहे तर पेशंटला तपासणं, त्याला बरं करणं ही डॉक्टरांची प्रायोरिटी आहे. शिक्षकांची प्रायोरिटी काय आहे तर विद्यार्थ्याला घडवणं, विद्यार्थ्याला अभ्यास शिकवणं, अध्ययन करणं, अध्यापन करणं हे शिक्षकांचा रोल आहे. मग विद्यार्थ्याचं प्राधान्य काय आहे? स्टडी, अभ्यास. खेळायचा अभ्यास असेल, गाण्याचा अभ्यास असेल, चित्रकलेचा अभ्यास असेल, कोणत्याही प्रकारचा अभ्यास असेल तर त्या अभ्यासासाठी त्या विद्यार्थ्यांनी वेळ दिला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याला प्राधान्य देता आलं पाहिजे. पण मुलांचं नेमकं काय होतंय, टीव्ही, मोबाईल किंवा सोशल मीडियामध्ये टाइमपास होतोय. त्यामुळे मूळ विषयापासून हे विद्यार्थी बाजूला जातात. त्याचबरोबर कल्चर, संस्कार आयुष्यातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. एखाद्या पतंगाला जसं हवेमध्ये आपण सोडतो, आकाशात सोडलं
जशी त्या पतंगाला हवा लागेल तसं तो भरकटायला लागतो. पण पतंगाची दोरी जर तुमच्या हातात असेल, पालकांच्या हातात असेल, तर त्या पतंगाला वेळीच सावरता येईल. संस्काराची दोरी अत्यंत महत्वाची आहे. प्रकाश काउन्सलर चॅनलच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सर्व पालकांना हे सांगू इच्छितो, 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या दरम्यान 5वी पासूनच आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. जसा विद्यार्थी वरच्या वर्गात जातो, वर्बल पद्धतीचं टीचिंग असल्यामुळं शाळेमध्ये एक टॉपिक एकदा शिकवला जातो, तो पण संपेपर्यंत शिकवला जातो. आपला विद्यार्थी शाळेमध्ये बेंचवर शरीराने 100% आहे, पण मनाने तो त्या लेक्चरला किती उपस्थित आहे याबद्दल मोठा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं, एखादी कन्सेप्ट मला समजली नाही तर तो विद्यार्थी आपल्या शिक्षकांना हात वर करून विचारत नाही, कारण का वर्गातले बाकीचे मित्र असले तर काय करायचं. शिक्षक विचारतील, मी शिकवताना तुझं लक्ष कुठं होतं, आणि ती कन्सेप्ट क्लिअर न होताच तो विद्यार्थी घरी येतो आणि त्यामुळं त्या मुलांच्या एज्युकेशन मध्ये समस्या निर्माण व्हायला सुरू होतात. मग ज्यामध्ये मला अंडरस्टँड होत नाही, त्याच्यातला माझा इंटरेस्ट राहणार नाही, त्याच्यामध्ये मी लर्निंग करणार नाही. लर्निंग आणि इंटरेस्ट, लर्निंग कधी करेन जर मला इंटरेस्ट असेल तर, इंटरेस्ट कधी येईल लर्निंग होत असेल तर. हे असं एकमेकावर डिपेंड आहे. प्रकाश काउन्सलर चॅनलच्या माध्यमातून मुलांचा अभ्यास सोपा व्हावा, मुलांना अभ्यासामध्ये आवड निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून प्रकाश काउन्सलर चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत हे विषय मांडत असतो. त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालकांचं एकत्र आम्ही फ्री काउन्सिलिंग घेत असतो. 1 तास ते 1.5 तास लागतो. याच्यामध्ये मुलांच्या स्वसंकल्पना नेमक्या काय आहे, त्याचं स्वतःबद्दलचं काय मत आहे, तो शिक्षणाबद्दल काय विचार करतोय, त्याचबरोबर स्वतःच्या हेल्थ बद्दल काय विचार करतोय, कुटुंब व्यवस्थेमध्ये त्याचं वर्तन कसं आहे, समाजामध्ये त्याचं कसं वर्तन आहे, भावनिक स्तरावर तो नेमका कुठे आहे, याचं अनालिसिस करून आपल्या मुलांना जिथे अडचणी येतात तिथं आम्ही तुम्हाला नक्की सपोर्ट करू शकतो. तर या प्रकाश काउन्सलर चॅनलला तुम्ही नक्की भेट द्या. वरच्या या संपर्क नंबरवर मला तुम्ही संपर्क करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता. त्या पद्धतीने आपल्या मुलांना आपण डेव्हलप करू शकतो. परत आपण एका नवीन विषयात भेटू. तोपर्यंत धन्यवाद.